नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य शासनाकडून एक जी आर काढण्यात आला जो की आपल्या कापूस आणि सोयाबीन अनुदान 2023 सालाचं शेतकऱ्यांना देण्यात येणार होतं आणि त्या संदर्भातील कालच एक महत्त्वपूर्ण जी आर आलाय। आता या जी आरमध्ये खूप काही गोष्टी उलगडून आपल्याला सांगण्यात आलंय की कशा पद्धतीने हे जे काही अनुदान असणार आहे वाटप होणार आहे, याची काय प्रोसेस असणार आहे, ते सगळे याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणून त्यांनी दिलेलं आहे आपल्याला। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करत नका जा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करायला तर मुळीच विसरू नका। चला तर मग आपण जी आर समजून घेऊ। याच्याही आधी आपण सांगितलंय, पण आता थोडंसं आपण अपडेट घेऊया की कशा पद्धतीने बघा शासन निर्णय काय म्हणतोय की राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन, बघा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 यांना डायरेक्टली सरसकट म्हणजे 1000 रुपये देण्यात येतील। तर 2 हेक्टरपेक्षा जास्त 0.2 हेक्टर म्हणजे 0.2 हेक्टरपेक्षा जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि पीक विमा अनुदान असेल त्यांना ते मिळणार आहे। आता प्रति हेक्टरी त्यांनी सांगितलं की 5-5 हजार रुपये मिळणार आहेत। आता समजा आता याच्यात पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की जर आम्ही सोयाबीन पण लावला आणि कापूस पण जर लावला असेल तर मग दोघं अनुदान आम्हाला मिळतील का? नक्कीच त्याचाही उल्लेख या जी आरमध्ये करण्यात आला आहे। त्यांनी सांगितलं आहे की जरी तुम्ही कापूस 2 हेक्टर किंवा 2 हेक्टरपेक्षा जास्त लावला असेल तर तुम्हाला 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 5-5 हजार रुपयेप्रमाणे 10,000 रुपये मिळतील। तसंच सोयाबीन जरी लावला असेल तर 5-5 हजार रुपये प्रति हेक्टरी म्हणजे 2 हेक्टरपर्यंत तुम्हाला 10,000 रुपये असे 20,000 रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील। आता याची जे काही पुढची असणार आहे बघा, जे काही ई पीक पाहणी झाली होती 2023 मधील, याचा जो काही डाटा आहे हा MAHAITच्या क्लाउडवर प्राप्त झालेला आहे। आता हा जो काही क्लाउडवर डाटा प्राप्त झालेला आहे त्या संबंधित शेतकऱ्यांना KYC, ज्यांचं KYC झालं आहे त्यांना किंवा ज्यांचं नाही झालं आहे अशा शेतकऱ्यांना हा पैसा मिळणार आहे। आता याच्यामध्ये पण 2 पॉईंट आहेत। ज्यांनी जो काही PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आपलं ऑलरेडी अनुदान मिळतंय, आपल्याला तो पैसा मिळतोय किंवा आपले KYC तिथे झालंय तर आपल्याला KYC करायची गरज नाही। पण ज्या शेतकऱ्यांचं अजून जे काही नवीन शेतकरी असतील, काही वाटणी होते, काही घरं फुटता, या सगळ्यांमध्ये काही वाटाघाटी होता, मग त्या लोकांना अजून PM किसानचे जर पैसे मिळत नसतील तर अशा लोकांना KYC करणं हे बंधनकारक असणार आहे। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जे काही सामायिक खातेदार असेल, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा होता लोकांच्या मनामधील, आपण खूप काही महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अजून लाईक केलं नसेल लाईक करा। यांनी काय सांगितलं की जे काही सामायिक खातेदार असतील म्हणजे एका जमिनीवर 4-5 लोकांचे नाव असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, मग प्रत्येकाच्या मनामध्ये की मला पैसा मिळायला पाहिजे किंवा मग कोणालाच मिळालं नाही पाहिजे का सगळ्यांना मिळतील? सगळ्यांना कोणालाच मिळणार नाही। तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला एक संमतीपत्र बनावं लागलेलं आहे, ठीक आहे। सगळ्यांच्या सह्या घेऊन तुम्हाला हमीपत्र ते तिथल्या कृषी अधिकाऱ्याला तिथे द्यायचं आहे की ठीक आहे, आम्हाला हा जो काही व्यक्ती आहे याला याच्या अकाउंट नंबर आम्ही इथे देतो। हां, त्या व्यक्तीचं संमतीपत्रामध्ये नाव द्याल तुम्ही की या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे यायला पाहिजे, त्या व्यक्तीचं अकाउंट तिथे द्यावं लागणार तुम्हाला, त्याचं KYC करून घ्यावं लागणार आहे। हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन होतं। याच्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी प्राप्त झालेली संमतीपत्र ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी, बघा मी जसं सांगितलं की तालुका कृषी अधिकाऱ्याला ते जमा आपल्याला करायचे। MAHAITने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्राप्त झालेला डेटा बघा तालुका स्तरावर पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे। MAHAITला इन्स्ट्रक्शन देखील दिलं आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही जो काही डाटा मिळणार तो लवकर पटापट तालुका स्तरावर तुम्ही डिस्प्ले करा। MAHAITने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करावी। हे MAHAITचं काम आहे, त्यांचं काम आहे। त्यांनी जर डिले केलं तर मग आपल्याला लवकर पैसा नाही मिळणार। त्याच्याच नंतर त्यांनी सांगितलं आहे की या योजनेमध्ये मॅचिंग पर्सेंटेज 90% अनुज्ञेय ठेवावे। KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM किसान, ज्याप्रमाणे मी सांगितलं की PM किसानच्या पोर्टलवरून ते चेक करतील। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजून रँडमली सगळा जो काही डाटा असेल, ज्या काही लोकांची नावं येतील त्याच्यामध्ये रँडमली ते चेक करतील, जसे की 1 नंबर 80 नंबर 465 320 असा नंबर ते चेक करतील। त्याच्यानंतर सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांची अनुज्ञे, ज्याप्रमाणे मी सांगितलं, सपोज उदाहरणार्थ एका शेतकरी किंवा खातेदाराचं जर ज्या पद्धतीने सांगितलं की 20,000 रुपयांपर्यंत हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे। सो अशा या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झाल्या आहेत मित्रांनो। अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही
पार पडण्याची ग्रामस्तरावर माहिती संकलन करणे, संगणक आज्ञावली विकसित करणे, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी एक तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा लागणार आहे. सरकारला महाआयटीला देखील सांगितलं की एक पोर्टल विकसित करा आणि शेतकऱ्यांचा जो काही डाटा असणार तो लवकर त्याच्यावर टाका, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसा येईल. म्हणजे याच्यात जास्त काही नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमच्याही अकाउंटमध्ये हे पैसे नक्कीच मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट असतील तर नक्कीच आपण याच्यावर बोलणार आहोत. धन्यवाद.